वेलकम टू GMP सॉफ्टवेअर इंडिया. GMP सॉफ्टवेअर इंडियाने जे रिटेलर्स आहे, जे होलसेल फार्मसी रनर्स आहे, त्याचबरोबर जे PCDचे स्पेसिफिक होलसेलर आहे, त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पेपरलेस फार्मसी सॉफ्टवेअर. पेपरलेस फार्मसी सॉफ्टवेअर हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला ट्रेडिशनल फार्मसी सॉफ्टवेअर आहेत, त्याचे फीचर्स तर दिसतीलच, पण त्याचबरोबर अनेक अदर फीचर्स पण आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, ज्याचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होईल. सो त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मसी सॉफ्टवेअरवरती जो तुम्ही अनेक वर्षापासून जो हजारो रुपयांचा खर्च करत आहे, तो पूर्ण खर्च संपूर्णतः खर्च आम्ही अव्हॉइड केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीच लायसन्स कॉस्ट तुम्हाला नाही आहे, कुठलाच सेटअप कॉस्ट तुम्हाला नाही आहे. हे सॉफ्टवेअर जे आहे ते मंथली रिचार्जमध्ये तुम्हाला अवेलेबल आम्ही करून दिलेलं आहे. जे वर्षाला तुम्ही 3,000, 3,200, 2,800 काही कंपन्या आहेत त्या तर तुम्हाला 2,200, 1,500 अशा अमाऊंटमध्ये तुम्हाला वर्षाचं रिन्युअल चार्ज तुम्हाला पे करावं लागतं. त्याचबरोबर जर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बिघाड झालेला आहे, तर ते तुमच्याकडून व्हिजिटिंग चार्जेससुद्धा तुम्हाला पे करावे लागतात. सो या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. कुठल्याच प्रकारचं एक्स्ट्रा कॉस्ट किंवा एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये लागत नाही. तर आता आपण बघूया हे सॉफ्टवेअर वर्क कसं करतं. हे आहे पेपरलेस फार्मसी सॉफ्टवेअरचं लॉगिन पेज. आम्ही तुम्हाला एक युजर आयडी देऊ आणि त्याचबरोबर एक पासवर्ड तुम्हाला देण्यात येईल. तर त्याच्या थ्रू तुम्ही याचं लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्यानंतर हे तुम्हाला त्याचं डॅशबोर्ड दिसून येईल. या डॅशबोर्डवरती जे काही सेल, परचेस, आउटस्टँडिंग पेमेंट आणि प्रॉफिट या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअल टाईममध्ये दिसतील, की आज किती सेल झाला, मंथली तुम्हाला किती सेल होणार आहे. त्याचबरोबर आज तुमचं परचेस किती झालेलं आहे, मंथली परचेस तुम्हाला किती झालेले आहे. त्याच्यानंतर जे आउटस्टँडिंग पेमेंट आहे ते पण आणि प्रॉफिट पण तुम्हाला एक रिअल टाईममध्ये दिसेल, की आज किती झालं, मंथली किती झालं. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक्सपायर्ड स्टॉक दिसत आहे, जो की जे काही स्टॉक असेल, तो जर एक्सपायर्ड झालेला आहे, तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जे काही नियरली एक्सपायर्ड स्टॉक आहे, जसं की 3 महिन्याच्या आतमध्ये जर एखाद्या स्टॉक तुम्हाला एक्सपायर होणार आहे, तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून येतील आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला ड्यूज पेमेंट दिसून येतील. त्यानंतर हे आहे कन्सॉलिडेटेड रिपोर्ट. सो जी काही समरी असते पेशंटची, ती तुम्हाला इथे दिसून येईल. जसे की तुम्हाला डेली 10 ते 20 जे करंट बिल आहे, त्याची समरी तुम्हाला इथे दिसून येतील. आता याच्यानंतर आपण जाऊया मास्टर्समध्ये. सो कुठलेही सॉफ्टवेअर रन करण्यासाठी मास्टर हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी मास्टरमध्ये जे तुम्ही इन्फॉर्मेशन फीड करता, तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यानंतर जे काही सेलची एंट्री मारत आहे, परचेस मारत आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला उपयोगी ठरते. तो आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खूप सारे मास्टर्स आपण इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कस्टमर मास्टर आहे, डॉक्टर मास्टर आहे, प्रॉडक्ट मास्टर आहे, डिस्ट्रिब्युटरचं मास्टर आहे, मॅन्युफॅक्चररचं मास्टर आहे, हॉस्पिटल मास्टर आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथे स्क्रीनवरती पण पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मास्टर्स आपण इथे प्रोव्हाईड केलेले आहेत. तो त्याच्यानंतर आपण जाऊया पर्चेसमध्ये. तो पर्चेसमध्ये जसे की तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीची जर खरेदी करायची असेल, तर त्याची एंट्री कुठलेही प्रॉडक्ट जर तुम्ही खरेदी करत आहे, तर त्याची एंट्री जे काही डिस्ट्रिब्युटर आहे, त्या डिस्ट्रिब्युटरच्या नावाच्या अगेन्स्ट तुम्हाला करावी लागते. तर त्याच्यासाठी इथे तुम्हाला त्याचा इनव्हॉइस नंबर टाकायचा आहे, इनव्हॉइस डेट, डिस्ट्रिब्युटरचं नाव, कॅश काय, ड्यू पेमेंट या सगळ्या गोष्टी इथे टाकल्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हे ॲड करता, त्याच्यानंतर ही एंट्री जाते पर्चेस रजिस्टरला. हे पर्चेस रजिस्टर आहे, जे वेगवेगळ्या डिस्ट्रिब्युटरसाठी तुम्ही जे खरेदी केलेले प्रॉडक्ट्स आहेत, ते इथे तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे त्याचा QR कोड पण इथे जनरेट होईल आणि तो QR कोड तुम्ही डाउनलोड करून त्या प्रॉडक्टवरती तुम्हाला प्रिंट करून पेस्ट पण करता येईल. ठीक आहे. आता हे झालं पर्चेस झाल्याच्यानंतर आपण पाहूया सेल. आता हे सॉफ्टवेअर जे आहे, हे सॉफ्टवेअर तुम्हाला एक कंबाईंड सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रिटेल सॉफ्टवेअर पण यूज करू शकता, होलसेल पण यूज करू शकता. इथे आपण ड्रॉपडाऊन दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला रिटेल सेल बिल पण आहे आणि होलसेल PCD सेल बिल पण दिसून येईल. आपण रिटेलमध्ये डिफरंट काउंटर्स दिलेले आहेत. जसे की तुमच्या जर फार्मसीमध्ये एकापेक्षा अनेक फार्मासिस्ट असेल, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे लॉग इन देऊन आपण डिफरंट काउंटर त्यांना प्रोव्हाईड करू शकतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक IPD काउंटर पण इन्क्लूड केलेलं आहे. IPD पेशंट जे असतात त्यांच्यासाठी हे काउंटर किंवा हा जो फॉर्म आहे हा युजफुल राहील. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फक्त एक ड्रॉपडाऊन दिसेल, त्या ड्रॉपडाऊनमध्ये शिफ्ट करायचं आहे की तुम्हाला रिटेलची एंट्री मारायची आहे का होलसेलची एंट्री. तर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्या पेशंटचा टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर जर तो पेशंट जर तुम्हाला ऑलरेडी तुमच्या याच्यामध्ये येऊन गेलेले, तर फक्त तुम्हाला एक नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळे डिटेल्स त्याचे तुम्हाला या स्क्रीनवरती दिसून येतील.
जर नसेल तर तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे काही ज्याचे काही पर्सनल डिटेल्स असतील ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यानंतर इथून तुम्हाला त्याला जे काही प्रोडक्ट द्यायचं आहे, ते प्रोडक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याची क्वांटिटी इथून सिलेक्ट करायची, की टॅबलेट्स किती द्यायचे, 4 टॅबलेट द्यायचे. हे तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता, तर ते एंट्री झाल्याच्यानंतर ही एंट्री झाल्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला दिसून येतील. हे एंट्रीची कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे ऑटोमॅटिक दिसून आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कस्टमर्स असतात त्यांना तुम्ही डिस्काउंट प्रोव्हाईड करता. तर डिस्काउंट पर्सेंटेज जर तुम्ही इथे टाकलेले आहे, ऑटोमॅटिक त्याचं पण कॅल्क्युलेशन आपल्याला दिसून येईल. ॲड केल्याच्यानंतर तुम्ही हे ज्यावेळेस सेव्ह करता फॉर्म, त्यानंतर हे सेव्हची एंट्री तुम्ही सेलची एंट्री तुम्ही मारली, तर इथून ते प्रिंट पण तुम्ही करू शकता. प्रिंट करून हे तुम्ही जे काही बिल आहे ते त्यांना प्रोव्हाईड करू शकता. तर अशा पद्धतीने हे सेल परचेस दोन्ही आपल्याला झालेले पाहून. त्याच्यानंतर आहे इथे आपण दिलेले आहे, की जे काही रिपोर्ट्स आहे ते पण इथे दिसून येतील. जे काही रिटर्न नोट आहे ते पण तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये येतील. जे काही स्टॉक ॲडजस्टमेंट आहे, तर ती स्टॉक ॲडजस्टमेंट पण इथे दिसून येईल. त्यानंतर अकाउंट दिलेलं आहे, बँक अकाउंट, चेक, एक्सपेन्सेस, लोन या सगळ्या गोष्टी इथे दिसून येईल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे डेली क्लोजिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही डेली सेल झालेले आहे तो दिसून येईल. जे काही कस्टमरचे पेमेंट आहे ते दिसून येतील. कॅश ॲडजस्टमेंटचा आपण ऑप्शन इथे प्रोव्हाईड केलेले आहे. डेबिटेड पेमेंट, जे काही डे टू डे होणार आहे तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन ते सगळे इथे तुम्हाला दिसून येतील. सो अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये उपयुक्त ठरेल. याच्यामध्ये आपण एकापेक्षा अधिक काउंटर पण दिलेले आहे. स्मार्ट प्रिस्क्रिप्शन मॅनेजमेंटचा ऑप्शन पण दिलेले आहे. याच्यामध्ये सगळे रिपोर्ट तुम्हाला दिसून येतील. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. सो अशा पद्धतीने हे पेपरलेस फार्मसी सॉफ्टवेअर वर्क करतं. धन्यवाद.